बहुजन नायक मान्यवर काशीरामजी यांच्या 17व्या परिनिर्वाण दिनानिमित्त नांदेडच्या शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात अभिवादन सभा घेण्यात येऊन त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले। बहुजन समाज पार्टीचे प्रदेश प्रभारी मनीष भाऊ कावळे व प्रदेश महासचिव परमेश्वर गोनारे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या अभिवादन सभेत कंत्राटी पद्धतीने नोकर भरती करणाऱ्या सरकारच्या विरोधात मराठवाडा झोन नांदेड जिल्ह्याच्या वतीने SC ST OBC हक्क परिषद घेण्यात आली। तत्पूर्वी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यापासून निघालेली आक्रोश रॅली छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करत ही आक्रोश रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आली। आज या ठिकाणी मान्यवर कांशीराम साहेबाचा 17वा स्मृती दिवस इथे त्यांना अभिवादन करण्यात आलेलं आहे आणि बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबाचा जो विचार होता त्या विचाराचा या ठिकाणी शंकर चव्हाण प्रेक्षागृह आपण या ठिकाणी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर मान्यवर साहेबांच्या स्मृतीच्या दिनाच्या निमित्तानं आम्ही जन आक्रोश इथं रॅली काढलेली होती। ती रॅली पूर्ण बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या तिथून या कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत आम्ही आलेलो आहोत आणि मान्य कलेक्टर साहेबाला सुद्धा आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। त्या निवेदनामध्ये विषय असा आहे की कंत्राटी पद्धतीने जो क्लास 2, क्लास 3, क्लास 4 असा कंत्राटी पद्धतीने आमच्या नोकऱ्या भरण्याचा जो इथल्या शिंदे सरकारचा जो GR आहे त्या GRच्या विरोधामध्ये आमचा हा जन आक्रोश रॅली होती। त्याचबरोबर इथल्या आदिवासी कोळी समाजाला जातीचे प्रमाणपत्र मिळावेत आणि व्हॅलिडिटी मिळाव्यात। ही बहुजन समाज पार्टी सर्व समाजाची पार्टी असल्यामुळं आम्ही मराठा समाजाला, मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण इथं मिळावं असे विषय घेऊन आज आम्ही या नांदेड जिल्ह्यामध्ये सर्व समाजाला सोबत घेऊन आपण या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्याचबरोबर जो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे वाकोडे सर आपले सुपर क्लास 1 डीन आहेत त्यांच्यावर इथल्या मनवादी पक्षांनी जो अतिशय अमानुषपणे त्यांचा अपमान केला आणि त्यांना संडास साफ करायला लावायचं त्यांनी काम केलं आणि ज्या पक्षाचा हेमंत पाटीलला सोडावं, हेमंत पाटील एक कठपुतळी आहे, त्यांच्या मालकाची कठपुतळी आहे। मेन असते पक्षाचं धोरण, जातीवादी पक्षाचं धोरण असतं। इथली शिवसेना असू द्या, BJP असू द्या, काँग्रेस असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, हे सगळे जे पक्ष आहेत हे बहुजनांना ते असं धोरण आहे त्यांचं की बहुजनांना परत गुलामीकडे घेऊन जाण्याचं त्यांचं धोरण असल्यामुळं आम्ही आज जन आक्रोश मोर्चा इथं काढलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पूर्ण बहुजनांना जागृत करून आम्ही या सगळ्या सरकारला, ज्या मनवादी सरकारला आम्ही सडेतोड त्यांना उत्तर देणार आहोत आणि शासन प्रशासनामध्ये जाऊन बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे एकजूट होऊन यांच्या खुर्च्या खेचून घेऊ आणि या महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करू। या निमित्ताने जनतेला काय आवाहन करणार आहात? या निमित्ताने आम्ही संपूर्ण या महाराष्ट्राच्या जनतेला सांगणार आहोत, कारण हा झोनच्या वतीनं कार्यक्रम आहे की आपण या मनवादी व्यवस्थेला जर आम्हाला उपटून टाकायचं असेल तर प्रत्येकाने आम्हाला एकत्रित येणं हे फार गरजेचं आहे। कारण आपण जर एकत्रित आलो तरच विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि मान्यवर कांशीराम साहेबांचं जे स्वप्न होतं की या देशाचा राजा हा बहुजन समाजाचा झाला पाहिजे, हे स्वप्न नक्कीच ते पूर्ण होणार आहे। आज खऱ्या अर्थानं मान्यवर काशीरामजी हे बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं स्वप्न होते की या देशामध्ये बहुजनाची सत्ता, म्हणजे बहुजनाची सत्ता म्हणजे कोणाची, तर या देशामधला 85% बहुजन समाज जो की शूद्र गणला जायचा, त्या शूद्र गणला जाणाऱ्या बहुजनाची सत्ता या देशामध्ये प्रस्थापित झाली पाहिजे। म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली नीती आणि कूटनीतीचा वापर करून या तमाम बहुजनांना, म्हणजे टोटल या देशातला जो नागरिक आहे त्यांना मताचा अधिकार मिळवून देण्याचं महान काम बाबासाहेबांनी आमचं केलेलं होतं। परंतु बाबासाहेबांना दुर्दैवानं जास्त आयुष्य पुन्हा मिळालेलं नाही, संविधान मिळालं। बाबासाहेबांचं स्वप्न होतं की या देशामध्ये इथं मी समतामूलक समाज स्थापन करेन
आणि सर्व भारत हा बौद्धमय करेल अशी त्यांची बाबासाहेबांची एक विचार होता, त्यांचं एक स्वप्न होतं. परंतु बाबासाहेबांना जास्त आयुष्य न लाभल्यामुळे ते आम्हाला सोडून गेले. त्यानंतर समाजात सोयरावेरा झाला आणि बाबासाहेबांची जो प्रतिभा होती, बाबासाहेबांची आयडिओलॉजी होती की सत्ता कशी प्रस्थापित करायची. बाबासाहेब तर म्हणाले, व तुम्ही जा आणि घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की मला या देशाची राजप्रती जमात बनायची आहे. त्यावेळेस तर आमचे घर फार कुडाचे होते, दारण होते आमच्या घराला, पण तरी बाबासाहेब काय म्हणाले, त्याच्यामधलं गुढ मान्यवर काशीरामजीने ओळखलं होतं. आणि त्यांनी जेव्हा बाबासाहेब त्यांना कळाला, बाबासाहेबांची दूरदृष्टी कळाली, तेव्हा बाबासाहेब असं का म्हणाले की जा आणि भिंतीवर लिहून ठेवा की देशाची, त्याचं त्यांनी खूप संशोधन केलं, अभ्यास केला आणि बहुजन समाज पार्टीच्या माध्यमाने एक सिस्टमॅटिक जी काय बहुजन समाज इथला वंचित समाज 85% समाजाला एकत्र करण्याचं काम केलं. आणि आपल्याला माहित असेल की उत्तर प्रदेशसारखा मनुवादी राज्यामध्ये 4 वेळा भवनकुमारी मायावतीला तिने मुख्यमंत्री बनवलं. तर खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्याचं काम आयुष्यभर मान्यवर काशीरामजींनी केलेलं होतं. त्यांना आज अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आले होते. त्याचं औचित्य ठेवून इथल्या जे काही महाराष्ट्रामधला काही वंचित समाज आहे, दुःखी समाज आहे, कष्टी समाज आहे, उदाहरणामध्ये इथला महादेव कोळी जमातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे 342 कलमाप्रमाणे. परंतु इथले प्रस्थापित राजकारण्यांनी त्यांना आतापर्यंत आरक्षणाचा लाभ दिलेला नसल्यामुळे हजारो आदिवासी कोळी जमातीचे युवक, तरुण, महिला मान्यवर काशीरामजीच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यासाठी म्हणून आज रॅली आलेली होती. निश्चितच इथल्या शासनाला इथला महादेव कोळी समाज, इथला बहुजन समाज त्यांना त्यांची जागा मताच्या पेटीतून दाखवून देऊन इथल्या बहुजनाची सत्ता या ठिकाणी प्रस्थापित केल्याशिवाय राहणार नाही, असं मी या बहुजन समाज पार्टीचा इथला प्रदेश महासचिव परमेश्वर मोरारे आपल्याला आपल्या माध्यमाने मी सांगू इच्छितो. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील मौजे कांसळ गावच्या हद्दीतील गट नंबर 78 आणि 80चा सातबारा असलेली जमीन साधारणपणे 30 वर्षापूर्वी विक्रीला काढण्यात आली होती. यावेळी सदर जमिनीवर कारखाना उभा राहील आणि जमीन मालक असलेल्या कल्पना पांडुरंग तेलंगे यांच्या कुटुंबातील मुलांना नोकरी देण्यात येईल असे लेखी आश्वासन कल्पेश खोकानी यांच्याकडून देण्यात आले होते. आपल्याला आपली जमीन पुन्हा मिळावी अशी मागणी तेलंगे दाम्पत्याने केली. तसेच न्यायासाठी शेतकरी तेलंगे यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. सदर प्रकरणी कुळ अखत्यारी असलेल्या व्यक्तीने देखील आमची फसवणूक केली असल्याचा आरोप पांडुरंग तेलंगे आणि कल्पना तेलंगे या शेतकऱ्याने केला असून उच्च न्यायालय मुंबई येथे दावा दाखल केलाय. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू असा इशारा तेलंगे दाम्पत्याने दिलाय. माझं नाव पांडुरंग लिंबाजी तेलंगे, गाव वराड, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. आम्ही कल्पेश होकानीला आम्ही कांसल हद्दीमधली सर्वे नंबर 78-80 जमीन कंपनीसाठी विकलेली होती 25 वर्षापूर्वी. आणि तो आमची मुलं बालं कामाला लावतं म्हणून आम्हाला लिहून दिलं. आणि आज 25 वर्षात जशीच्या तशी ही जागा पडून आहे आणि त्याचा आम्हाला काय वापरून त्याच्या मागे कितीतरी पाठपुरा आम्ही केला तरी तो काय आम्हाला दाद लागून देत नाही. त्याकरता आम्ही हायकोर्टामध्ये जाऊन त्याचा पाठपुरा करून न्याय मिळण्यासाठी आम्ही कोर्टात दावा दाखल केलेला आहे. काय अपेक्षा आहे आपली? आम्हाला आमचा न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावा. माझे नाव कल्पना पांडुरंग तेलंगे, मुक्काम वराड, पोस्ट जांभूळपडा, तालुका सुधागड, जिल्हा रायगड. माझे वडिलोबांची शेत जमीन 78-80 सर्वे नंबर कांसल हद्दीमध्ये असून ती जमीन आम्ही विकलेली आहे. तरी सुद्धा आम्हाला विकते वेळी आमच्या जवळ जे काय आम्हाला सांगितलं होतं ते त्यांनी पूर्तता केलेली नाहीये. तिथे कंपनी बांधून तुमची माणसं कामाला लावा असा आम्हाला शब्द दिला होता. त्या शब्दाचा मात्र त्यांनी पालन केलेलं नाहीये. आमची फसवणूक केलेली आहे तरी सुद्धा आम्हाला ह्या गोष्टीचा न्याय मिळावा. डॉक्टरांच्या चुकीच्या सल्ल्याने दिव्यांग बाळ जन्माला आल्यानंतर या संदर्भात अनेक तक्रारी करून देखील कारवाई न झाल्याने अखेर शुभम ठाकरे यांनी अमरावती जिल्ह्यातील वरुड येथे उपोषण सुरू केले. शुभमची प्रकृती खालावत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपोषणाला भेट दिली. या संदर्भात पीडित महिलेने महिला आयोगाकडे देखील तक्रार केली आहे. मात्र कारवाई शून्य असल्याने शुभम उपोषणावर ठाम आहेत. आज या उपोषणाला विविध संघटनांनी पाठिंबा दिलाय. चुकीचं मार्गदर्शन करणाऱ्या डॉक्टरांविरोधात बाईक रॅली काढून डॉक्टरांचा निषेध करण्यात आलाय. चेहरा बाजून याला रेकॉर्डिंग चालू आहे ना. व्हिडिओ
फक्त सावजी मॅजिक पेस्ट घरी आणा. पेस्ट कढईत घाला, फक्त पाणी टाका आणि वेजीज टाका. तुमची रुचकर वेज करी तयार. सावजी मॅजिक पेस्ट वेज नॉन वेज करण्याची सगळ्यात सोपी पद्धत. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. नागपुर इज फेमस फॉर संतरे, टाइगर, 0 माइल और सावजी खाना. और सावजी खाने को उसका असली स्वाद देते हैं सावजी मसाले, जिससे बनता है ऑथेंटिक सावजी खाना. मसालों में मसाले अहिरकर ग्रुप के सावजी मसाले. नागरी सहकारी पतसंस्थेच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लहान व्यावसायिकांचा यशस्वी व्यावसायिक पुरस्कार देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हरिहरराव भोसीकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भगवानराव पाटील, आलेगावकर गोदावरी सहकारी बँकेचे अध्यक्ष RD देशमुख, प्राध्यापक डॉक्टर DB जामरुनकर, अशोक मुक्कावार यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यंकटेश अर्बनच्या 22व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व सभासद ठेवी व कर्जदार यांना हार्दिक शुभेच्छा. 22व्या वर्षापर्यंत पदार्पण करताना सर्व सभासदांनी जी सहकार्य केलं, जे ठेवीदारांनी सहकार्य केलं, त्यामुळेच आम्ही 22 वर्ष पूर्ण करू शकलो आहोत आणि यशस्वीपणे पार पडलेले आहेत. यामध्ये सर्वात आमच्या सर्व कर्मचाऱ्यांचं योगदान आहे, त्याचं पिग्मी एजंटचं योगदान आहे, सेल्स एक्झिक्युटिव्ह यांचं योगदान आहे. या सर्वांच्या सहकार्यानेच आम्ही इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. सर्व सभासदांना काय संदेश देणार? सभासदांना एकच आहे की बाबा सभासदांनी नियमित आपल्या बँकेशी व्यवहार करावा. नियमित व्यवहार केल्यानंतर बँक वृद्धी झाल्याला फार वेळ होणार नाही. बँकेच्या शाखाही नवीन निघायला काही फार वेळ लागणार नाही. नवयुवकांना काय सांगाल? नवयुवक मूळच माझी संकल्पना बँक काढण्याची तीच आहे की बाबा नवयुवकांना आपण काहीतरी उद्योग उभा करून द्यावा, त्यातून काहीतरी आर्थिक मदत करावी आणि सहकार चालवावं, हाच माझा उद्देश. आमचे मित्र गजानन पांपटवार हे सार्वजनिक जीवनामध्ये विविध स्तरावर अनेक वेगळे प्रकारचे उपक्रम राबवतात. त्यातलाच एक भाग म्हणून त्यांनी व्यंकटेश अर्बन सहकारी संस्था ही पतसंस्था त्या ठिकाणी स्थापन केलेली आहे. या पतसंस्थेला जवळपास 22 वर्षे पूर्ण झालेली आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीनं जे गरीब व्यावसायिक आहेत अशा लोकांना या पतसंस्थेकडून त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी अतिशय कमी कालावधीमध्ये त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जाते आणि यामुळं छोटे छोटे व्यावसायिक आपल्या नांदेड शहरामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयार होत आहेत आणि जे काही बेरोजगार आहेत या बेरोजगारांना यामधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार त्या ठिकाणी मिळत आहे. आज 22 वर्षानिमित्त त्यांनी आपल्या बँकेमधून जे काही यशस्वी उद्योजक त्या ठिकाणी झालेले आहेत, ज्यांनी कर्ज घेऊन चांगल्या प्रकारे त्याचा विनियोग केलेला आहे, अशा लोकांचा त्यांनी पतसंस्थेमार्फत त्या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सत्कार समारंभाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांना त्या ठिकाणी आयोजित केले आहे. त्याचबरोबर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर अजय कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक आणि प्राध्यापक डॉक्टर RD देशमुख हे गोदावरी बँकेचे चेअरमन आहेत, यांनाही मार्गदर्शक म्हणून त्या ठिकाणी की यशस्वी आपल्या उद्योजकांनी त्या ठिकाणी कशा पद्धतीनं कर्जाचा विनियोग त्या ठिकाणी केला पाहिजे याचं मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात आणि जास्तीत जास्त लोकांना कर्ज उपलब्ध सुलभ पद्धतीनं कशा पद्धतीनं ही पतसंस्था करून देणार आहे भविष्यामध्ये याचं एक मार्गदर्शन करण्याच्या संदर्भात आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे.
कोल्हापूरचा यंदाचा शाही दसरा महोत्सव म्हैसूरच्या थाटात केला जाईल अशी माहिती पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 15 ते 24 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या महोत्सवात 9 दिवस भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तसेच यावेळी शाही दसरा महोत्सव लोगोचे अनावरण करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रेस क्लबचे अध्यक्ष शीतल धनवडे उपस्थित होत्या. जय भीम इंडियाच्या बातमीपत्र इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताजा घडामोडी घेऊन. जय भीम.